नमस्कार, मी आकाश बागवडे पाटील आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण आहोत हिंजवडी फेज 2 मध्ये एक अतिशय चांगल्या अशा प्रोजेक्टचा आपण रिव्ह्यू घेण्यासाठी आज आलो आहोत। हा प्रोडक्ट किंवा हा प्रोजेक्ट आपण आज का सिलेक्ट केला हे आपण बोलूच। तत्पूर्वी आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा। चला या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण आता माहिती घेऊ। हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला याच्यामध्ये काही रिझन्स आहेत। ते असे आहे की या प्रोजेक्टची जी पोझिशन डेडलाईन आहे ती अतिशय जवळ आहे। डिसेंबर 2026 याचं पोझिशन असेल। बिल्डरची जी लेगसी आहे ती अतिशय जुनी लेगसी आहे। पुण्यातले नामांकित बिल्डर आहेत। आजूबाजूच्या कनेक्टिव्हिटी बघाल तर अतिशय बेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये हा प्रोजेक्ट येतो। फेज 1 आणि फेज 2च्या किंवा फेज 3च्या मधोमध प्रोजेक्ट आहे। मेट्रो स्टेशनपासून हार्डली 400 ते 500 मीटरवरती आहे। तुम्ही जर का ईस्ट साईडचे फ्लॅट घेत असाल तर तुम्हाला मॉर्निंगचे सनलाईट तुम्हाला मिळतील। तुम्ही जर का वेस्ट साईडचे फ्लॅट घेत असाल तर तुम्हाला इव्हनिंगची सनलाईट आणि जो सह्याद्री हिलचा जो टोटल व्ह्यू आहे तो तुमच्यासाठी अवेलेबल असेल। एका फ्लोअरवरती फक्त इथे 6 फ्लॅट आहेत। त्यातले 2 BHK आहेत ते ऑलरेडी सोल्ड आउट आहेत। 2 BHKची जी विंग आहे ती पलीकडे आहे आणि 3 BHKची जी आहे ते या बाजूला आहे। या फ्लोअरमध्ये फक्त 2च 3 BHK असतील। या साईडला एक 3 BHK असेल, बाजूच्या साईडला एक 3 BHK असेल। पोझिशन बघाल तर ॲज पर ऑफिशियल 2028चं पोझिशन आहे। पण ज्या पद्धतीनं काम चालू आहे किंवा बिल्डरने जी स्कीम लॉन्च केलेली आहे त्याच्यानुसार याचं पोझिशन असेल डिसेंबर 2026चं। या प्रोजेक्टमध्ये आता बिल्डरने एक स्कीम पण लॉन्च केलेली आहे जी 31 मार्च 2026 पर्यंत असेल। ती म्हणजे 50-50चा प्लॅन। तुम्ही आता 50% देऊ शकता। काम 85% 90% झालेलं आहे, पण जो तुमचा पेमेंट ड्यू असेल तो 50% असेल आणि रेस्ट 50% अमाऊंट जे असेल टोटल कॉस्टच्या ती तुम्ही ॲट द टाइम ऑफ पोझिशन तुम्हाला द्यायचे। त्याच्यामुळं असं पकडू शकतो आपण की तुम्हाला 50% हे डिसेंबर 2026 मध्ये द्यायचे आणि 50% तुम्हाला आता द्यायचे। ही अशी एक स्कीम चालू आहे, त्यामुळे हा आपण प्रोजेक्ट आज रिव्ह्यू करण्यासाठी घेतला। चला, हा सॅम्पल फ्लॅट जो आहे तो 927 स्क्वेअर फूटचा 3 BHKचा फ्लॅट आहे। पण तुम्ही बघाल तर हा थोडासा मोठा वाटेल तुम्हाला। कुठेही बेडस्पेस दिलेलं नाहीये। रूम सायझेस, हॉल सायझेस हे सगळे डिसेंट दिलेले आहेत। एक सिंगल बाल्कनी दिलेली आहे। आपण हा फ्लॅट बघून घेऊ। हा फ्लॅट बघताना आपल्याला एक गोष्ट कन्सिडर करावी लागेल की एका फ्लॅटला एका फ्लोअरला फक्त 2च 3 BHK आहेत, या बाजूचा आणि अलीकडच्या बाजूचा, आणि तुम्हाला 3 लिफ्ट्स अवेलेबल आहेत। तर प्रत्येक फ्लॅटला हा जो लॉबीचा पार्ट आहे हा टोटल लॉबीचा पार्ट आहे तो तुम्हाला फ्री मध्ये मिळतोय, ॲडिशनल मिळतो। त्याच्यानंतर आपण आत आल्यानंतर आपल्याला हा जो लॉबीचा पार्ट आहे जो फ्लॅटमध्ये आहे तोही आपल्याला अवेलेबल आहे। इथून आलात तर लिव्हिंग आणि डायनिंग हा एल शेप मध्ये आपल्याला दिलेला आहे। तुम्ही बघाल तर लिव्हिंगचा जो पार्ट आहे तो अगदी स्पेशियस वाटेल तुम्हाला। म्हणजे मी इथं आहे, माझ्या समोरची वॉल आहे तिच्यातला जो डिस्टन्स आहे तोही खूप चांगला आहे। त्याच्यामुळे तुम्ही इकडे एल शेपमध्ये, सी शेपमध्ये सुद्धा सिटिंग अरेंजमेंट करू शकता। यालाच अटॅच्ड आपल्याला ही बाल्कनी मिळेल। बाल्कनी बघाल तर बाल्कनीला जी विंडो दिलेली आहे ती फ्रेंच विंडो दिलेली आहे। ती फ्रेंच विंडो टोटल 100% ओपन होते, तुम्ही बघाल। त्याच्यामुळे आपला जो हॉल आहे आणि आपला जो बाल्कनीचा एरिया आहे तो टोटल ओपन होतो आणि याचा जो ग्रँडनेस आहे किंवा याच्यामध्ये लाईट वगैरे बघाल तर त्या अतिशय चांगल्या तुम्हाला या 100% ओपन जो डोर होतो त्याच्यामध्ये मिळतात। इथे बघाल तर ही आपल्याला कवर्ड बाल्कनी मिळेल। पाठीमागच्या साईडला आपल्याला अम्युनिटीचा पार्ट दिलेला आहे। म्हणजे बिल्डिंगची जे पोझिशन आहे ती सी शेपमध्ये आहे। मध्ये जो पार्ट आहे तो आपला कम्प्लीट अम्युनिटीचा पार्ट असेल। हा पोडियम लेवलचा जो पार्ट आहे हा पोडियम लेवलचा कम्प्लीट तुमचा अम्युनिटीचा पार्ट असणार आहे। इकडे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत। तुम्ही जसं वरती जाल तसं तुम्हाला अजून चांगली व्ह्यू किंवा अजून चांगला एक लाईट व्हेंटिलेशनचा पार्ट मिळतो। फर्स्ट फ्लोअरला आहे आणि याचे जे बिल्डिंगचे एलिव्हेशन आहे ते असं असेल। ग्राउंड लेवलला एक पार्किंग, त्याच्यानंतर 2 लेवलचं पोडियम पार्किंग, माय वन कन्स्ट्रक्शन आहे।
तुम्ही बघू शकता बिल्डिंगचं स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, जवळजवळ 85-90% काम झालेलं आहे. तरी सुद्धा बिल्डरची जी स्कीम आहे 50-50 त्याच्यानुसार तुम्हाला आत्ता जे पेमेंट करायचं आहे ते फक्त 50%च करायचं आहे. फ्लॅटचं ओरिएंटेशन जे आहे ते एल शेपमध्ये असल्यामुळे, म्हणजे डायनिंग आणि लिव्हिंग एरिया एल शेपमध्ये असल्यामुळे हा आपल्याला इकडे सेपरेट डायनिंग एरिया मिळतो. डायनिंग एरियाही बघू शकता, बराचसा स्पेसिस डायनिंग एरिया आहे. 4 किंवा 5 चेअर्स आरामात इथे तुम्ही लावू शकता. इथून चालू होतो आपला हा किचनचा पार्ट. किचन बघाल तर किचन आपल्याला इथे हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. किचन ही बऱ्यापैकी स्पेशियस आहे. इथे आपली ड्राय बाल्कनी येते. ड्राय बाल्कनीमध्ये आपल्याला एक सिंक दिलेला आहे. इकडे आपल्याला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि ड्राय बाल्कनीच्या आणि 2 बिल्डिंगच्या मध्ये बघाल तर आपल्याला हा जो डिस्टन्स आहे तो खूप मोठा डिस्टन्स आहे मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला किचनमध्ये सुद्धा जी हवा आहे किंवा लाईट आहे ती अतिशय चांगली राहील. खूप छोटा हा डक्ट नाहीये. इथून चालू होतं आपलं हे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूम आपल्याला फुल्ली डनअप मिळेल. या बाजूला असेल आपली चाइल्ड बेडरूम. बघू शकता चाइल्ड बेडरूम ही अगदी स्क्वेअरमध्ये दिलेली आहे. या चाइल्ड बेडरूमला आपल्याला हा एक ॲडिशनल स्पेस मिळतो निश एरिया. तिथे आपण छानसं कपाट बनवू शकता. त्यामुळे तुमच्या जे बेडची पोझिशन आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही इथं चांगल्या अरेंज करू शकता. यालाही अतिशय मोठी आणि चांगली आपल्याला विंडोज मिळते. त्याच्यातून बघाल तर आपल्याला डायरेक्ट खाली अम्युनिटीचा पार्ट आहे, अम्युनिटीचा व्ह्यू भेटतो. इथून चालू होते आपले मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम बघाल तर मास्टर बेडरूमला इमिजिएटली उजव्या हाताला आपल्याला अटॅच्ड वॉशरूम मिळेल. तिकडे कोहलरचे ब्रँड्स आपल्याला अवेलेबल आहेत सॅनिटरी फिटिंगमध्ये. ही जी बेडरूम आहे ही ॲक्च्युअलमध्ये स्पेशियस आहे. रेक्टँगलमध्ये ही आपल्याला मिळेल. हिला अटॅच्ड ही मोठी खिडकी दिलेली आहे. या खिडकीतून जो व्ह्यू आहे तो ऑफकोर्स सह्याद्री व्हीलचा तर आहेच आहे, पण ज्या अम्युनिटीचा पार्ट आहे आपल्या बिल्डिंगच्या त्या अम्युनिटीचा पार्ट आपल्याला इथून दिसेल. हा 3 BHK बटरफ्लाय कन्सेप्टवरती आहे. त्यामुळे आपल्याला आत आल्यानंतर उजव्या हाताला पहिली आपली ही बेडरूम मिळते. तुम्ही ॲज अ गेस्ट बेडरूम तुम्ही ही युटिलाइज करू शकता. ही बेडरूम सुद्धा अगदी स्क्वेअरमध्ये आहे. या बेडरूमला बघाल तर ही मोठीच्या मोठी विंडो अवेलेबल आहे. विंडोच्या बाहेर बघाल तर आपल्याला सगळा अम्युनिटीचा पार्ट दिसतो. आता जो आपण फ्लॅट पाहिला तो आपण ॲक्च्युअल बिल्डिंगमधला फ्लॅट पाहिला, तोच फ्लॅट आपल्याला मिळेल. फ्लॅटची जी किंमत आहे ती 1,14,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह असेल. बिल्डरने याच्यामध्ये आता एक स्कीमही लॉन्च केलेली आहे जी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 50-50% स्कीम आहे. तुम्ही आता बुकिंग आणि 50% अमाऊंट देऊ शकता. 85% काम झालेलं आहे तरी आपला जो ड्यू असेल तो 50% असेल आणि 50% ज्याचं पेमेंट आहे ते आपल्याला पजेशनला द्यायचं आहे. याचं ऑफिशियल पजेशन असेल ते डिसेंबर 2028 असेल, पण साधारणतः 85% काम झालेलं आहे आणि बिल्डरची जी कमिटमेंट आहे ती डिसेंबर 2026 आहे. म्हणूनच त्यांनी हा प्लॅन ही तितक्याच कॉन्फिडेंटली लॉन्च केलेला आहे. हा फ्लॅट कुणी कन्सिडर करायला हवा, स्पेशली जे फेज 1 आणि फेज 3 मध्ये फ्लॅट बघतायत त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. मेट्रो स्टेशनपासून अगदी 400-500 मीटरवरती आहे. आजूबाजूला सगळ्या नामांकित IT कंपनीज आहेत. स्कूल्स बघाल तर कवाल पब्लिक स्कूल आहे, रॅन इंटरनॅशनल स्कूल आहे किंवा युरो पब्लिक स्कूल आहे. जवळपास सगळे स्कूल्स आहेत. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आपला जर का वेस्ट व्ह्यू बघाल तर तो सह्याद्री हिलचा व्ह्यू आहे. तुम्ही जर का ईस्ट बघाल तर तुम्हाला मेट्रो किंवा जो मेन रोड आहे त्याचा व्ह्यू आहे. जे लोक रेडी टू मूव्ह फ्लॅट बघतायत आता त्यांना भाडं आणि EMI दोन्ही एकाच वेळेला पे करायचं नाही आहे, ते नक्कीच हा फ्लॅट कन्सिडर करू शकतात. त्याचा आत्ता फक्त 50% द्यायचा आहे आणि 50% जी अमाऊंट आहे ती तुम्हाला पजेशनला द्यायची आहे. त्यामुळे तुमचा ओन कॉन्ट्रीब्युशन आणि जर का लोनचा काही पार्ट पकडला तर तुम्हाला जो येणारा EMI आहे तो अगदी कमी EMI बसून जाईल. जे रेडी पोझिशन किंवा निअरिंग पोझिशनमध्ये हिंजवडी फेज 1 फेज 3 मध्ये बघतायत, फेज 2 मध्ये बघतायत, तर इकडे आता निअरिंग पोझिशनमध्ये 3 BHKचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑलमोस्ट नसल्यासारखे आहेत. तिकडे हा फ्लॅट किंवा हे प्रोजेक्ट अतिशय योग्य राहील तुमच्यासाठी निअरिंग पोझिशनमध्ये.
इन्व्हेस्टर्स जे नेहमी निअरिंग पोझिशन किंवा रेडी पोझिशन फ्लॅट बघतात त्यांनी हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करायला हवा. या एरियामध्ये 2 BHKचा रेंज आहे तो 28 ते 30 हजारच्या दरम्यान आहे. 3 BHKचा तो रेंज जाईल आपल्याला 35 ते 40 हजारच्या दरम्यान जाईल. 1,14,00,000साठी 35-40 हजारचा रेंज मिळणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, ते लोक नक्कीच हा फ्लॅट कन्सिडर करू शकतात. बिल्डरची लेगसी खूप चांगली आहे. पुण्यातल्या काही टॉप नामांकित बिल्डरमध्ये त्यांची गणना होते. हा फ्लॅट किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना हा फ्लॅट पाठवू शकता, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या फ्लॅट बाईंगमध्ये थोडीशी मदत होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.